जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक कुडांद करिअर अकॅडमी चंद्रपूर. आज आपण बघणार आहोत पेपर क्रमांक 50 या पेपर मधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे सविस्तर उत्तरे. तर साधारण आपण आज 50 म्हणजे 50 मारलेली आहेत आणि येणाऱ्या 2026 वर्षात आपण शतकही ठोकून टाकू. ओके, तर त्यासाठी सुद्धा आपलं जोरदार तयारी चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न दवडता, आज थंडीचे दिवस वाढलेले आहेत, थंडी सुद्धा वाढलेली आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी मी रात्री साधारणतः 11 वाजताचा लेक्चर आता चालू करत आहे आणि साधारणतः 1 ते 2 तास माझा हा लेक्चर चालणार आहे. ओके, तर एवढी मी मेहनत माझे प्रामाणिकपणे करत आहे, तर तेवढीच मेहनत तुम्ही सुद्धा प्रामाणिक जर केली तर 101% वर्दी यावेळी तुमचीच. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया पेपर क्रमांक 50 मधील प्रश्न क्रमांक 2. ओके, ए आणि बी दोन स्थानके आहेत. ट्रेन ए ते बी पर्यंत 64 किमी प्रति तास वेगाने जाते आणि काही वेगाने ए कडे परत येते. जर संपूर्ण प्रवासासाठी ट्रेनचा सरासरी वेग 56 किमी तास असेल तर त्या ट्रेनचा परत येण्याचा वेग किती असेल? म्हणजे तुम्हाला दोन ठिकाणामधलं अंतर समान दिलेलं आहे. मग समान दिलेलं जर असेल तर सरासरी वेग इज इक्वल टू ओके 2 टाइम्स ऑफ जातानाचा वेग गुणिला येतानाचा वेग डिवायडेड बाय V1 प्लस V2, म्हणजे जाताना प्लस येतानाचा वेग. मग आपल्याला सरासरी वेग दिलेला आहे, किती दिलेला आहे? 56 इज इक्वल टू 2 इंटू जातानाचा वेग दिलेला आहे 64 64 इंटू येतानाचा वेग आपल्याला माहित नाही, V2 घ्या किंवा X घेऊ शकता. तर देन त्याच्यानंतर याच्यामध्ये V1 जो दिलेला आहे तो V1 64 प्लस V2 आपण इकडे मल्टिप्लाय करूया. 56 इंटू 64 प्लस V2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ 64 इंटू V2. जर बघितलं तर 56 आणि 64 म्हणजे 8चा भाग चालला, 8 8 64 आणि 8 7 56. तर 7 गुणिला 64 म्हणजे 728 आजच्याले 2 साईन्स आता 42 आणि 2 44 448 प्लस 7 टाइम्स ऑफ V2 इज इक्वल टू 8 दुने 16 16 टाइम्स ऑफ V2. 7 तिकडे जर आपण घेऊन जाऊ तर काय होणार? 16 V2 मायनस 7 V2 इज इक्वल टू 448. तर म्हणजे 16तून 7 गेले तर वाचले किती तुमचे? 9 V2 इज इक्वल टू 448. मग 16तून 7 गेले, ओके 9 वाचणार. तर V2 ने आपल्याला V2 इज इक्वल टू 448 डिवायडेड बाय 9. तर V2 इज इक्वल टू 9 चोक 36 9 चोक 36 वाचले किती? 8 9 7 63 9 8 72 9 9 81 9 9 81 म्हणजे वाचणार किती तुमचे याच्यामध्ये? 81 म्हणजे वाचले 7. ओके 70 झाले. 9 7 63 नंतर 7 वाचेल 9 7 63 म्हणजे 49.77 kmph हा परत येतानाचा वेग राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कारच्या किमतींचे गुणोत्तर 4 ला 5 ला 7 आहे. जर सर्वात महागड्या गाडी आणि स्वस्त कारमधील फरक 60,000 रुपये असेल तर माफक किमतीच्या कारची किंमत किती? आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, माफक किंमत म्हणजे काय? तर माफक किंमत म्हणजे ग्राहकाला जो विकत असतो त्याला चांगला व्यवस्थितपणे नफा मिळत असेल आणि जो घेत असेल त्याला व्यवस्थितरित्या ती किंमत चांगली वाटत असेल, अशी जी किंमत म्हणजे मिडल वाली जी किंमत राहणार दोन्ही व्यवहारातला, म्हणजे विकणाऱ्याला सुद्धा आणि घेणाऱ्याला सुद्धा परवडेल अशी किंमत म्हणजे माफक किंमत. ओके, तर मग याच्यामध्ये कारच्या किमतींचे गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला, तर त्याला एक्स ले आपण एखाद्या पार्टने जर त्या गुणोत्तराला जर गुणू तर त्यांची किंमत भेटेल. हे म्हणजे काय झालेलं असेल? कारच्या किमती झालेल्या असेल.
मग याच्यामध्ये सर्वात महागड्या आणि सर्वात स्वस्त कार मधली सर्वात महागडी कार म्हणजे 7X आणि सर्वात स्वस्त कार म्हणजे 4X यांची किंमत झालेली असेल. आणि यांच्यातला जो फरक जो दिलेला आहे तो फरक कितीचा दिलेला आहे? 60,000चा फरक दिलेला आहे. 60,000चा फरक. मग 7X - 4X म्हणजे किती झालेलं असेल? 3X = 60,000. तर X = किती होणार? 20,000. मग माफक दर म्हणजे नथिंग बट जर विचार केला याच्यात 4X, 5X आणि 7X हे महागडी होत आहे एकदम, हे स्वस्त होत आहे. मग मिडल रेंज मधली जी कारची किंमत असेल ती म्हणजे 5X. मग 5 गुणिला 20,000, 20×5 100 म्हणजे किती होणार? 1,00,000 रुपये त्या गाडीची माफक किंमत असेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक हे राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 4. एका मुद्रकाने पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी एकूण 1362 अंकांचा वापर केला असेल तर पुस्तक किती पानांचे होते? ओके, तुम्हाला माहित असायला पाहिजे 1 ते 100 पर्यंतचे पान क्रमांक छापण्यासाठी 192 खिळे किंवा 192 अंकांचा आपण वापर करत असतो. म्हणजे जर विचार केला तर एकूण आपल्याला 1362 अंक लागत आहे. त्यामधून आपण 192 जर अंक वजा केले तर 192 मध्ये तुमचे 100 पाने छापून होतील. मग वाचलेले जे पाने असतील ते 3 अंकी पाने असणार आहे. कारण ते 2800 समथिंग पेक्षा ते जास्त गेलेले नाहीत. त्यामुळे ते पान क्रमांक एकूण 3 अंकीच पान आहे. तर वजाबाकी करूया. 0 देन 16तून 9 गेले 7 असा येणार 1 देन त्याच्यानंतर याच्यामध्ये वाचेल 1 आणि इथे 1. 1170 अंक वाचलेले आहेत. मग हे 3 अंकी आहेत. मग याला 3 ने काय करावं लागेल? तुम्हाला भागावं लागेल. मग 3 न जर भागलं तर 3 तिरी 9 देन त्याच्यानंतर 2 वाचणार 27 9 वेळा आणि देन त्याच्यानंतर 0 म्हणजे 1170 अंकांमध्ये 3 अंकी पाने किती छापून होतील? 390 पाने छापून होतील. आणि ही सुरुवातीची 100 पाने म्हणजे टोटल 490 पाने 1362 पान आपल्या अंकांमध्ये छापून होतील. म्हणजे त्या पुस्तकामध्ये पानं किती असतील? 490. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक डी हे असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 6. मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा कोण आहे असं विचारलेलं आहे. तर ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. मग तो सांगत आहे तो स्वतः मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा म्हणजे दत्तू असेल. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. हा जो पुरुष बोलत आहे, समजा पुरुष दत्तूचा मुलगा हा माझ्या मुलाचे वडील आहेत. माझ्या मुलाचे वडील आहेत. म्हणजे याचा अर्थ हा पुरुष जो आहे तो हा व्यक्ती होऊन जाणार. म्हणजे याचा अर्थ दत्तू त्याची पत्नी असेल. देन त्याच्यानंतर हा पुरुष, देन त्याच्यानंतर त्याची सुद्धा पत्नी आणि देन त्याच्यानंतर मुलगा. एकदा बघा. हा, तर काय बोललेला आहे? पुरुष जो आहे तो स्वतः सांगत आहे मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. तर दत्तू हा कोण आहे? मग दत्तू हा पुरुषाचा जर कोण आहे हे जर विचारलेलं असेल तर कोण होणार? वडील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 7. खालील आकृतीतील एकूण त्रिकोणांची संख्या मोजा. बघा, त्रिकोणाचे प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये कशा पद्धतीत त्रिकोण मोजायचे आहेत हे मी बेसिक आयडिया तुम्हाला क्लासमध्ये दिलेली आहे. जर या पद्धतीचा त्रिकोण असेल तर याला फर्स्ट ऑफ ऑल नंबरिंग करा. ओके, जे बेस वाले ट्रँगल आहे जसं की 1 2 3 4. मग उतरत्या क्रमाने म्हणजे आपल्या चढत्या क्रमाने तुम्हाला 4 त्रिकोणी संख्या लिहून घ्यायच्या. त्रिकोणी संख्या
त्रिकोणी संख्या, पहिली जी त्रिकोणी संख्या असेल ती 1, दुसरी त्रिकोणी संख्या 3, नंतरची त्रिकोणी संख्या 6, नंतरची त्रिकोणी संख्या 10. टोटल ऍडिशन करा यांची. 10 आणि 6 26 आपला 16, 16 आणि हे 4 किती झाले 20, प्लस 1 सोडून 1 अंकांची बेरीज म्हणजे 6 ची आणि देन त्याच्यानंतर 1. मग 6 आणि 1 किती झालं 7, म्हणजे 20 प्लस 7 किती असणार 27. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती राहणार 27. म्हणजे प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 8. पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे. ओके, पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला. आता नैऋत्य म्हटलं तर या दिशेला यायला पाहिजे, म्हणजे कोणतं गाव पाली. ओके, हा. देन त्याच्यानंतर नीरी पालीच्या पूर्वेला व येलीच्या आग्नेयेला म्हणजे या दिशेला यायला पाहिजे, आणि पालीच्या पूर्वेला म्हणजेच सेम अंतरावर इथं गाव कोणतं यायला पाहिजे तुमचं नीरी. ओके, नीरी गाव यायला पाहिजे. देन त्याच्यानंतर येलीच्या आग्नेयेला आहे, आणि डेकी गाव नीरीच्या उत्तरेला पाली व येली यांच्या रेषेत आहे. पाली व येली यांच्या रेषेत उत्तरेला कोणतं गाव आहे डेकी. डेकी गाव नीरीच्या उत्तरेला आणि पाली व येली यांच्या एका रेषेमध्ये आहे असं म्हणायचं आहे. हा, तर देन त्याच्यानंतर येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा कोणती आहे. येलीच्या कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला. मग ईशान्याची अपोजिट जी दिशा आहे ती दिशा म्हणजे कोणती राहते नैऋत्य. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल प्रश्न क्रमांक आपण भरपूर सारे घेतलेले होते, परंतु काही टेक्निकल एररमुळे ते जे आहेत ते केलेली मेहनत थोडीशी आपली अधिक पुनश्च आपल्याला नव्याने मेहनत करावी लागत आहे. तरी काही हरकत नाही, तुमच्यासाठी सगळं आपण सदैव तत्पर आहोत. ओके, त्या अनुषंगाने आपण अधिक आज सुद्धा नव्या जोमाने व्हिडिओ बनवत आहोत, आणि आय होप का तो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर कराल. ओके, तर प्रश्न क्रमांक 9. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. बॉक्स दिलेला आहे आणि त्या ठिकाणी विचारलेलं आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. मग तुम्हाला जर बघायचं तर हा संख्या मालिकेतला प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये बघत असताना टाइप्स ऑफ डायग्राम व्हेरियस टाइप्स असतात. मग त्यामुळे त्याच्यामध्ये फेस बघा, त्याचं जे एक्झॅक्ट कशा पद्धतीमध्ये त्या प्रॉब्लेम्स विचारले राहतात त्या पद्धतीचं अनुकरण करून आपण जर विचार केला याचं, तर इथे दिलेल्या संख्या हा लहान दिसत आहे. जर मग यांची आपण उभी किंवा आडवी जर बेरीज करण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला, मग 6 आणि 3 9, 9 आणि 8 किती झाले तुमचे 17, 8 5 13, 13 आणि 4 किती झाले 17. देन त्याच्यानंतर मग आता दोन्ही रकान्याची बेरीज 17 आली, म्हणजे याचा सुद्धा बेरीज किती यायला पाहिजे 17. 4 आणि 7 किती झाले 11. 11 मध्ये किती मिळवायला पाहिजे आपण 6 जर मिळवलं तर किती येणार बेरीज 17. म्हणजे ऑप्शन तुमचं याच्यामध्ये 6 असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 10. एक कोडे सोडवायला गगनला 2 मिनिटे 34 सेकंद लागतात. ओके, गगनला एक कोडं सोडवण्यासाठी 2 मिनिटे 34 सेकंद लागतात. प्रदीप तेच कोडे दुप्पट वेगाने सोडवतो. म्हणजे तुमची स्पीड वाढली तर लागणारा वेळ कमी, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहते. मी सांगितलेलं होतं की टाइम स्पीड अँड डिस्टन्स मध्ये टाइम अँड स्पीड आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे दुप्पट वेगाने सोडवत आहे म्हणजे लागणारा वेळ याच्या अर्धा असेल, म्हणजे 1 मिनिट 17 सेकंद लागेल. देन त्याच्यानंतर महेशला तेच कोडे सोडवायला प्रदीप पेक्षा 47 सेकंद जास्त लागत आहे.
ओके, कोणाला? महेशला. महेशला 1 मिनिट 17 सेकंद पेक्षा 47 सेकंद जास्त लागत आहे. 47 सेकंद जास्त लागत आहे. मग ऍड जर केला आपण 47 मधले इकडचे 13 टाकले 60 म्हणजे 1 मिनिट झालेला असेल. म्हणजे 2 मिनिट आणि 13 टाकले याच्यामुळे इथं वाचले तुमचे 4 म्हणजे 2 मिनिट 4 सेकंद ते कोडे सोडवण्यासाठी महेशला वेळ लागलेला असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. 2 मिनिटे 4 सेकंद. पुढील प्रश्न क्रमांक 12. एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. क्यू आणि आर बहिणी आहेत. एम चा मुलगा आर चा भाऊ आहे. तर एन चे क्यू बरोबर नाते काय? नातेसंबंधाचा प्रश्न आहे, ब्लड रिलेशन. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. क्यू आणि आर बहिणी आहेत. परंतु इथे पॉइंट बघा, एम चा मुलगा आर चा भाऊ आहे. एम चा कोणतरी मुलगा असेल तो आर चा भाऊ झाला. कोणतरी मुलगा हा आर चा भाऊ झाला आणि क्यू आणि आर बहिणी आहेत. तर एन चे क्यू बरोबर नाते काय? म्हणजे एन हा क्यू चा कोण? मग एन हा क्यू चा कोण जर बघितला, आपले वडिलांचा भाऊ म्हणजे आपले कोण होणार? काका. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 14. एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. आता ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 अंशात वळते. नंतर ती परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 225 अंशात वळते. तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे? बघा, या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना एक व्यक्ती जाग्यावरच मुवमेंट करत असेल तर त्यावेळेला 8ही दिशांची डायग्राम काढून घ्या. मग त्याच्यामध्ये म्हणत आहे सुरुवातीला तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तरेकडे आहे. देन त्याच्यानंतर 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग 180 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळा किंवा तुम्ही विरुद्ध दिशेने वळा. त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आलेलं असेल म्हणजे दुसरी पोझिशन तुमची ही असेल. देन त्याच्यानंतर ती परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आता इथं बघा हे महत्वाचं आहे, काट्याच्या दिशेने 225 अंशात वळते. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी तुम्हाला 225 अंश वळायचा आहे. 225 अँगल हा 180च्या नंतर 45 डिग्री. मग 180 म्हणजे अपोजिट, त्याच्या समोर 45 म्हणजे 225 अंशाचा कोन तयार झालेला असेल. मग तुम्ही या डायरेक्शनला आलेले असाल तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे? मग ही जी दिशा आहे तर ही दिशा म्हणजे कोणती दिशा असते? पूर्व आणि उत्तर या दिशेमध्ये असणारी दिशा म्हणजे ईशान्य दिशा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 15. जर डब्ल्यू म्हणजे प्लस, वाय म्हणजे मायनस, यू म्हणजे गुणाकार आणि व्ही म्हणजे भागाकार दिलेलं आहे, तर या इक्वेशनची किंमत किती येईल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग जर केलं आपण तर 21, यू म्हणजे काय झालेलं आहे? गुणाकार, व्ही म्हणजे भागाकार 5/15, डब्ल्यू म्हणजे प्लस 9, वाय म्हणजे मायनस 4, यू म्हणजे गुणाकार डिवायडेड बाय 9, यू म्हणजे गुणाकार 7, व्ही म्हणजे भागाकार 21, वाय म्हणजे मायनस 21 मायनस 3 आणि डब्ल्यू म्हणजे प्लस 8. आता सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करत असताना बॉडमास नियमाचा तुम्हाला वापर करावा लागेल. यामध्ये जर बघितलं 5/15 म्हणजे 1/3 उत्तर येणार. किती येणार? 1/3. आणि 4×3 म्हणजे 4 तिरी किती झालेलं असेल? 12. परंतु कोणते राहणार? मायनस. देन त्याच्यानंतर 21/3 म्हणजे याचा उत्तर किती येणार तुमचं? 7. देन आता याच्यामध्ये लिहिलं आपण तर किती झालेलं असेल? 7 प्लस 9 मायनस 12 डिवायडेड बाय, याच्यामध्ये जर विचार केला 7 डिवायडेड बाय 21 म्हणजे 1/3. 3 ने याला जर मल्टिप्लाय केलं समजा तर 3चा भाग 9 मध्ये किती वेळा गेला? 3 वेळा. ओके, तर मग 3 पॉझिटिव्ह आहे, 3 निगेटिव्ह आहे, 3 गेट कॅन्सल. तर मग वाचले किती तुमचे? फक्त याच्यामध्ये खाली वाचणार तुमचे 8.
मग 9 मधनं 12 गेले तर वाचले किती तुमचे 3, परंतु कोणते मायनस. मग 7 मायनस 3 म्हणजे किती वाचायला पाहिजे 4 डिवायडेड बाय 8. मग 4 एक 4 आणि 4 दुने 8 म्हणजे उत्तर या प्रश्नाचं 1/2 हे असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 18. 150 मीटर लांबीची रेल्वेगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किमी असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला टाइम काढायला विचारलेला आहे. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड म्हणजे वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. हा तर अंतर घेत असताना मी सांगितलेलं आहे की एखादी रेल्वे लेंथ असणाऱ्या ऑब्जेक्टला जेव्हा क्रॉस करत असेल तर त्यावेळेला लेंथ म्हणजे रेल्वेची लांबी प्लस पुलाची किंवा बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी झालेली असेल. म्हणजे 150 प्लस 250 डिवायडेड बाय 40 किलोमीटर पर अवर आहे. याच्यामुळे त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा मीटर पर सेकंद मध्ये होणार. म्हणजे हे किती झालं तुमचं 400 गुणिला 18 डिवायडेड बाय 40 गुणिला 5. 40चा भाग 400 मध्ये किती वेळा गेला 10 वेळा आणि 5चा भाग 2 वेळा. 18 दुने 36 सेकंद हा वेळ लागलेला असेल. तर मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 20. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील. बघा आंबे वाटत आहोत परंतु त्यांची उरणारी संख्या ही सारखी नाहीये. परंतु तुम्हाला माहित आहे का त्या पेटीत काही आंबे नाही आहे. काही आंबे आहेत. ओके तर त्यामुळे त्या पेटीतील कमीत कमी आंब्यांची संख्या म्हणजे लसावी झालेला असेल. म्हणजे लसावी कोणाचं काढावं लागेल 12 आणि देन त्याच्यानंतर 14. मग 12 आणि 14चा लसावी जर काढला तर हे माहित असणारला पाहिजे तुम्हाला. डोंट वेस्ट ऑफ टाइम कारण तुमचं काम काळ मध्ये आपण भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. 14 आणि 12चा लसावी किती होणार 84. 12 7 84 आणि 14 7 84. हा तर मग त्याच्यामध्ये काय म्हणणार आहे तर पहिल्या वेळेला 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे जर वाटले तर 8 आंबे उरत आहे. म्हणजे याचा अर्थ 12 मायनस 8 इज इक्वल टू किती झाले 4 आणि 14 मुलांना प्रत्येक म्हणजे वाटलं सारखे तर त्यावेळेला किती आंबे उरत आहेत 10 म्हणजे किती उरणार 4. म्हणजे याचा अर्थ 4 आंबे जर तुम्ही वजा केले 12 आंब्यातनं तर म्हणजे याचा अर्थ किती आंबे उरणार तुमचे 8 आंबे बरोबर उरतील. आणि जेव्हा 14 मुलांना बरोबर आंबे वाटत होते त्याच्यातून 4 आंबे जर वजा जर केले असते तर बरोबर तुमचे 10 आंबे वाचलेले असतील. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 4 ही संख्या काय करावं लागेल याच्यातून वजा करावं लागेल. म्हणजे 84 मायनस 4 म्हणजे त्या पेटीत कमीत कमी किती आंबे असतील 80 आंबे असतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 20 च उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. हा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 22. 13 ते 167 दरम्यान 5 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते सांगा. मग एकूण आपल्याला नैसर्गिक संख्या जर काढायची असेल कुठल्याही तर मोठी संख्या मायनस लहान संख्या भागीला फरक प्लस 1 करत असतो. मग 5 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग 5 ने भाग जाणारी मोठी संख्या किती असणार 165 आणि 5 ने भाग जाणारी लहान संख्या म्हणजे किती असेल 15 भागीला फरक कितीचा राहणार 5चा प्लस किती करणार 1. म्हणजे n इज इक्वल टू 165 मधनं 15 गेले तर वाचेल किती 150 डिवायडेड बाय 5 प्लस 1. म्हणजे n इज इक्वल टू 5चा भाग 150 मध्ये किती वेळा करणार 30 वेळा प्लस 1. म्हणजे एकूण 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या या 13 ते 167 दरम्यान किती असतील 31. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 23. 34वी त्रिकोणी संख्या कोणती. म्हणजे 34 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची आहे तुम्हाला. मग त्रिकोणी पाया दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. मग पाया दिलेल्या असल्या त्रिकोणी संख्या काढायची झालं तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे पाया 34 गुणिला समोरची संख्या 35 भागीला 2. 2चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला 17. 17 गुणिला जर 35 तुम्ही केलं तर 595 ही त्रिकोणी संख्या मिळेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर राहील.
पुढील प्रश्न क्रमांक 24. जर x प्लस वाय इज इक्वल टू 23 आणि एक्स वाय इज इक्वल टू 126 तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची किंमत किती? आता बघा इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिलेलं नाहीये, बट या टर्मला आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणू शकतो. जसं की एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच पद्धतीत एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स प्लस वाय ची किंमत देऊ नये आपल्याला 23. 23 चा वर्ग इज इक्वल टू, आता ह्या दोन टर्म्स आपण जवळ घेतल्या म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy. एक्स वाय ची किंमत देऊ नये 126. मग 126 म्हणजे 2 गुणिला 126. जर विचार केला तर याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 23 चा वर्ग 529 आणि हे जे होणार तर 126 गुणिला 2 256 252. ओके 126 2 52 आणि ओके 200. तर मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, जर वजा जर केलं तर वाचलं किती तुमचं 7. 12 5 गेले 7. देन त्याच्यानंतर चल एक नथिंग बट 2 2 2 7 म्हणजे 277 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न गणित आपला प्रश्न क्रमांक 26. गणित व विज्ञान या पुस्तकांची किंमत इतिहासाच्या पुस्तकापेक्षा अनुक्रमे 20 व 50% जास्त आहे. म्हणजे इतिहासाची पुस्तक समजा 100% असेल, इतिहासाची किंमत आपण 100% जर मानलं तर गणिताची पुस्तकाची किंमत 20% जास्त आहे. म्हणजे तिची किंमत किती होऊन जाणार 120. देन त्याच्यानंतर विज्ञानाच्या पुस्तकाची किंमत 50% जास्त आहे. म्हणजे किती होणार 150. रुपये पकडा की पर्सेंटेज पकडा, 100 पकडत असताना काही फरक पडत नाही. ओके रुपये असेल. देन त्याच्यानंतर इथे म्हणत आहे तर गणिताच्या पुस्तकाची किंमत विज्ञानाच्या पुस्तकाच्या किमतीच्या किती टक्के आहे? म्हणजे गणिताच्या पुस्तकाची किंमत ही विज्ञानाच्या पुस्तकाच्या किमतीच्या किती टक्के? म्हणजे 150 म्हणजे 100 तर नथिंग बट 120 म्हणजे हाऊ मच. तर मग जर काढला आपण याच्यामध्ये जर विचार जर केला 50 चा भाग याच्यामध्ये 3 वेळा, 50 चा भाग 2 वेळा, 3 चो 12 आणि 40 दुने 80 म्हणजे 80% राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 27. एका रांगेत संदीप डावीकडून 25वा आहे व उजवीकडून 25वा आहे तर रांगेत एकूण मुले किती? बघा एखाद्या विद्यार्थ्याचा उजवीकडून आणि डावीकडून सेम क्रमांक असेल तर एकूण विद्यार्थी काढायचे असेल दुप्पट करा आणि 1 वजा करणार. 25 दुने 50, 50 मायनस 1 म्हणजे किती विद्यार्थी असतील 49. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी बी असायला पाहिजे. जेव्हा रांगेमध्ये दोन्हीकडून सेम क्रमांक असेल त्यावेळेला रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या ही विषमच असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 28. 5 संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यातील 4 संख्या 30, 29, 25 व 20 असतील तर त्याच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? म्हणजे तुम्हाला सुरुवातीला पहिलं 5वी संख्या काढावी लागेल. म्हणजे एकूण 5 संख्यांची सरासरी म्हणजे एकूण बेरीज. 5 संख्यांची बेरीज. 5 संख्यांची बेरीज म्हणजे किती होऊन जाणार 5 गुणिला 25. 25 5 125. मग तिथं दिलेलं आहे 4 संख्यांची बेरीज. मग 4 संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 30 प्लस 29 प्लस 25 प्लस 20 जर ऍड जर केला आपण तर समजा इथं 30 केले आपण 30 आणि 30 60 60 आणि हे 20 80 80 आणि ते 25 105 परंतु किती येणार 104. बरोबर आहे का? एकदा बघा 30 30 60 60 आणि इकडचं 20 ओके 80 80 आणि ते 5 105 परंतु 104 लिहावं लागेल कारण की इथे एक कमी होता. ओके तर मग पाचवी संख्या इज इक्वल टू मग 125 मधनं 104 गेले
म्हणजे तुमची 5वी संख्या किती भेटेल? 21. आता काय विचारलेलं आहे? तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? मग सर्वात मोठी 3. ओके. सर्वात मोठ्या 3 संख्यांची सरासरी. 3 संख्यांची सरासरी इज इक्वल टू ओके 3 संख्या कोणकोणत्या राहणार? 30 प्लस 29 प्लस 25, कारण की 21 ही सुद्धा लहानच. डिवायडेड बाय किती करणार आपण? 3. मग 30 आणि 30 60, 60 आणि ते 25 म्हणजे 85 म्हणजे 84 घ्यावं लागेल. 84 डिवायडेड बाय 3 जर केलं तर 28 तिरी 84. म्हणजे तुमच्या मोठ्या 3 संख्यांची सरासरी किती यायला पाहिजे? 28. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 29. 6 मित्र ए बी सी डी आणि एफ एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. सी हा ए आणि ई च्या मध्ये बसला आहे. ई हा रांगेच्या शेवटी नाही. बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूस बसला आहे. एफ हा सर्वात शेवटच्या उजव्या टोकाला नाही. तर डी हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकास बसला आहे. तर डी च्या डाव्या हाताला कोण आहे? आता डायरेक्ट जर बघितलं या प्रश्नामध्ये तर विदिन द सेकंड मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. बघा, डी हा डावीकडून दुसरा आहे. ओके, डावीकडून रांग चालू होत असेल, डावीकडून हा दुसरा आहे. आणि देन त्याच्यानंतर इथं बोललेलं आहे एफ हा सर्वात शेवटच्या उजव्या टोकाला नाही. याचा अर्थ एफ हा उजव्या टोकाला नाही तर कुठल्या टोकाला राहणार? डाव्या टोकाला. म्हणजे डी च्या डाव्या हातावर कोण असेल? एफ. त्यामुळे तुमचं ऑप्शन क्रमांक बी हे तर सॉल्व्ह होऊन गेलं. परंतु आपण पुरेपूर प्रश्न बघूया. ओके, तर काय बोलत आहे इथं? सी हा ए आणि ई च्या मध्ये बसलेला आहे. या पद्धतीचं अरेंज करा. देन त्याच्यानंतर ई हा रांगेच्या शेवटी नाही, कुठेतरी मध्यभागी असेल. ओके, बी हा ई आणि बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूस आहे. बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूस आहे. एफ हा सर्वात शेवटीच्या उजव्या टोकाला नाही, म्हणजे डाव्या टोकाला आहे. देन त्याच्यानंतर डी हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. ओके, झाला. पोझिशन 6 मित्र आहे. 1 2 3 4 5 6. ओके, तर बघितलं आपल्याला एफ ची पोझिशन भेटली. देन त्याच्यानंतर डी. देन त्याच्यानंतर बघितलं याच्यामध्ये 3 आहे आणि इकडे एक 4. बी ला जर इकडे टाकलं म्हणजे काय झालं? ए सी ई आणि देन त्याच्यानंतर बी. आता याच्यावरती प्रश्न सेम प्रश्न तोच राहील असं काही गरजेचं नाही. ओके, तर त्याच्यामुळं तुम्हाला अरेंजमेंट सुद्धा करता येणे गरजेचं आहे. का कुठलाही प्रश्न असेल तर सर्वात शेवटीच्या 2 टोकाला कोण बसलेलं असेल, ओके, किंवा उजवीकडून उजव्या टोकाकडून दुसऱ्या क्रमांकाला कोण असेल, अशा पद्धतीचे, किंवा डी आणि ई मध्ये किती व्यक्ती बसलेले असतील, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही डिटेलमध्ये सोल्युशन घेत चला. पुढील प्रश्न क्रमांक 30. पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती? ओके, सिंपल आहे. त्यांची बेरीज जर काढायचं असेल, घनांची बेरीज, तर सेम ज्या पद्धतीमध्ये तुम्ही क्रमवार नैसर्गिक संख्यांचं सूत्र वापरता, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. फक्त त्याचं काय करायचं? तुम्हाला वर्ग करायचा आहे. मग n म्हणजे किती झालं? 12. 12 गुणिला 13 भागीला 2 चा वर्ग म्हणजे 2 चा भाग 12 मध्ये 6 वेळा 13 78 चा वर्ग तुम्हाला काढावा लागेल. आता 78 चा वर्ग काढत असताना बघा, ए प्लस बी चा होल स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा वापर करा. ए चा वर्ग 8 8 64. देन त्याच्यानंतर 2ab 7 8 56 56 दुने 112. देन त्याच्यानंतर बी चा वर्ग 7 7 49. म्हणजे किती झालं? 4 8 0. देन त्याच्यानंतर 6 6 0 8 4. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं. मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 32. राहुल आणि मनोज एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 10 दिवसात आणि 15 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर राहुलने काम सोडून दिले आणि उर्वरित काम पूर्ण होण्यास किती दिवस लागले असतील? म्हणजे राहुलला किती दिवस लागत आहे? 10 दिवस. आणि तेच काम करण्यासाठी मनोजला
15 दिवस लागत आहे. म्हणजे संपूर्ण काम आपण पकडूया, यांचं एलसीएम म्हणजे 30 युनिट. मग 30 युनिट काम करायचं असेल, 10 दिवस लागत असेल, तर 3 युनिट पर डे काम करेल राहुल. आणि मनोज हा 2 युनिट पर डे काम केलेला असेल. मग त्यांनी दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, म्हणजे 1 डे वर्क हे 5 युनिट पर डे काम झालेलं असेल. मग त्यांनी सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर राहुलने काम सोडून गेले. म्हणजे 2 दिवसात झालेले काम. हा, मग 2 दिवसात किती काम झालेलं असेल? 5, एका दिवसाचं 5 युनिट, असं 2 दिवस, 5 दुने 10 युनिट. मग शिल्लक काम, एकूण काम होतं आपल्याकडे 30 युनिट, काम झालं 10 युनिट, म्हणजे रिमेनिंग वर्क हे किती युनिट वाचलेलं असेल? 20 युनिट. मग 20 युनिट हे काम कोण करत आहे? मनोज करत आहे. मग सो देअर फोर शिल्लक काम करण्यासाठी मनोजला लागणारे दिवस हा, किती दिवस लागेल? मग 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10 दिवस लागेल. बट प्रश्नामध्ये काय विचारलाय? तर ते संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागेल. मग सुरुवातीचे त्यांनी 2 दिवस मिळून काम केलं आणि उर्वरित काम करण्यासाठी मनोजला 10 दिवस लागले. म्हणजे 2 + 10 म्हणजे टोटल संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागेल? 12 दिवस. त्यामुळे प्रश्न क्रमांक 32 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 33. एका विक्रेत्याने एक वस्तू 20% तोट्याने विकली. जर त्याने ती वस्तू 100 रुपये जास्तीने विकली असती तर त्याला 5% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, सिंपल कन्सेप्ट सांगितलेला होता मी ना. ओके, तोट्याची विक्री किंमत, खरेदी किंमत आणि देन त्याच्यानंतर नफ्याची विक्री किंमत. मग 20% तोट्याने विकत होता, परंतु आता तो 5% नफ्याने विकत आहे. म्हणजे याचा अर्थ किती टक्क्यांचा फरक पडला? 20 आणि ते 5, 25% फरक पडला. मग 25% म्हणजे किती दिलेला आहे? 100 रुपये. मग खरेदी किंमत आपण ऑलवेज 100% घेत असतो. मग 100% म्हणजे हाऊ मच? मग जर कॅल्क्युलेट केलं आपण तर याला जर 4 ने मल्टिप्लाय करत आहोत, 25 × 100, मग याला सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे x = 400 रुपये हे तुमची खरेदी किंमत असायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 34. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा 210 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला? जर आपण सॉल्व्ह केलं तर या पद्धतीचे प्रॉब्लेम n × n-1 डिवायडेड बाय 2 = एकूण सामने किती यायला पाहिजे? 210. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये येते. मग त्याच्यामुळे सिंपल मेथड, तुम्हाला जे किती सामने झालेले आहेत त्याची दुप्पट करा. म्हणजे 210 ची दुप्पट म्हणजे किती येणार? 420. त्या समोरील पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या 420 च्या समोर कोणती राहतं? 441. आणि तिचे वर्गमूळ काढा. तिचे वर्गमूळ किती निघेल? 21. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये किती स्पर्धक होते? 21. आता जर बघितलं आपण चेक करून क्रॉस चेक केलं, 21 × 20 भागीला 2, मग 2चा भाग 20 मध्ये 10 वेळा, 21 × 10 म्हणजे किती होणार? 210. म्हणजे तुम्ही काढलेलं उत्तर एक्झॅक्ट बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 35. अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. म्हणजे याच्यामध्ये म्हणत आहे तुमचं अ या नळाने किती वेळ लागत आहे? 12, ब 15 आणि क 20.
मग 12, 15, 20 यांचा एलसीएम काढू आपण, म्हणजे किती होणार 60. म्हणजे 60 युनिट त्या टाकीची कॅपॅसिटी असेल. मग ए या नळातून 60 युनिट जर भरायचं असेल तर 12 तास लागत आहे, म्हणजे 5 युनिट पर आवर काम केलेलं असेल. 15 चो 60 आणि 20 तेरी 60. मग आपल्याला तिन्ही नळ चालू करायचे आहे, परंतु 2 नळ हे पाणी भरण्याचं काम करत आहे आणि ए हा नळ पाणी खाली करण्याचं काम करत आहे. म्हणजे भरण्याचं काम किती युनिट होत आहे, 60 युनिट भरण्याचं काम होत आहे आणि 5 युनिट जे आहे ते रिकामा होण्याचं काम होत आहे. म्हणजे याचा अर्थ एका तासामध्ये 7 - 5 म्हणजे 2 युनिट टाकी पर आवर भरण्याचं काम होत आहे. मग आपल्याला संपूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, म्हणजे संपूर्ण टाकीची कॅपॅसिटी आपली 60 आणि आपण 2 युनिट पर आवरने जर भरत असेल तर ती संपूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती तास लागेल, 30 तास लागेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 36. एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 384 चौरस मीटर आहे. जर त्या समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 3/5 च्या प्रमाणात असतील आणि त्यांच्यातील लंब अंतर 12 सेमी असेल तर समांतर बाजूंपैकी लहान बाजू खालीलपैकी किती असेल. मग तुम्हाला सगळ्यात अगोदर समांतर भुज चौकोन म्हणजे काय ही आकृती तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. समांतर भुज चौकोन म्हणजे ट्रॅपेझियम आणि टू पॅरलल लाईन्स कॅन नॉट बी इंटरसेक्ट टू इच अदर. आणि जे समांतर लाईन्स आहे या पॅरलल लाईन्स आहे त्यांचं प्रमाण दिलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल दिस साइड्स डिफाइंड लेटर ए अँड लेंथ ऑफ दिस साइड लेटर बी आणि लंब उंची म्हणजे हाईट म्हणजे किती झालेलं असेल एच. मग आपल्याला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. काय आहे, एरिया इज इक्वल टू हाफ इंटू ए प्लस बी इंटू एच. हा, तर मग याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे. समजा त्या बाजूंचं गुणोत्तर म्हणजे ए ला बी यांचं गुणोत्तर 3/5 आहे. समथिंग एखाद्या कॉन्स्टंट व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करू तर त्या ए आणि बी या दोन समांतर बाजूंची लांबी मिळणार. मग याच्या ठिकाणी क्षेत्रफळ तुमचं किती झालेलं आहे, 384 इज इक्वल टू 1/2 इंटू ए म्हणजे 3 आणि ते 5, 3 + 5 म्हणजे किती झालं 8x इंटू एच किती आहे तुमचं 12. मग जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर x इज इक्वल टू 384 गुणिला 2 आणि हे डिवाइड मध्ये येणार 8 आणि गुणिला 12. जर विचार जर केला तर मग याच्यामध्ये 4चा भाग टाकू आपण. 4 दुने 8 आणि 9 चो 36. 36 म्हणजे वाचले किती 2, 24. मग 4चा भाग साइन चो 24. मग देन त्याच्यानंतर 12 8 96. देन त्याच्यानंतर 2 2 गेट कॅन्सल म्हणजे एक्स जी आली ते किती येणार 8. मग एक्स ने आपण जर मल्टिप्लाय केलं तर म्हणजे किती होणार 8 तेरी 24 सेंटीमीटर आणि दुसरी जी बाजू होणार 8 पंचे 40 सेंटीमीटर. परंतु त्याच्यामध्ये काय विचारलंय, समांतर बाजूंपैकी लहान बाजूंची लांबी किती असेल. मग लहान बाजू म्हणजे किती झालेली असेल 24 सेंटीमीटर. म्हणजे वरची जी बाजू आहे ही 24 सेंटीमीटरची लेंथ असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 36चा ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. ओके, मग हा जो प्रश्न आहे तो वेन आकृतीचा प्रश्न आहे एक्झॅक्ट. मग यामध्ये जर बघितलं तर कबड्डी खेळणारे खेळाडू 36 आहे आणि देन त्याच्यानंतर क्रिकेट खेळणारे खेळाडू 48 आहेत आणि दोन्ही खेळ खेळणारे खेळाडू 12 आहेत. मग याच्यामध्ये किती खेळाडू फक्त कबड्डी खेळतील 24 आणि
36 खेळाडू हे फक्त क्रिकेट खेळतील. मग त्याच्यामध्ये काय विचारलंय, किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. मग आता टोटल खेळ खेळणारे विद्यार्थी ओके किंवा खेळाडू मग किती झाले, 36 36 दोन्ही किती झाले, 72. एकूण खेळ खेळणारे विद्यार्थी, एकूण खेळ खेळणारे खेळाडू खेळाडू ओके, तर किती झालेले असेल, 72. म्हणजे एकही खेळ न खेळणारे खेळाडू किती झालेले असेल, टोटल होते आपले 80 मधनं 72 गेले म्हणजे किती वाजतील, 8. बट आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर किती टक्के खेळाडू कबड्डी किंवा क्रिकेट खेळत नाही. 8 विद्यार्थी किंवा खेळाडू हे कबड्डी किंवा क्रिकेट खेळत नाही. मग किती टक्के विचारलाय, टक्केवारी विचारलाय. मग टोटल खेळाडू आहे आपले 80 पैकी 8 खेळाडू कबड्डी किंवा क्रिकेट खेळत नाही. म्हणजे याचा अर्थ 0 गेट कॅन्सल, 8 गेट कॅन्सल, म्हणजे किती टक्के, 10% खेळाडू हे क्रिकेट किंवा कबड्डी खेळत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 39 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे असायला पाहिजे. क्रमांक 40 जर तुम्ही बोर्डवर बघितला तर प्रश्न वाचताना दामछाक लागेल परंतु त्या प्रश्नाचं उत्तर खूप इझी असते. प्रश्न भलेचे मोठा वाटतो परंतु तो प्रश्नाचं उत्तर इझी सुद्धा असते. बघा, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कंपॅरिझनचा क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये कंपॅरिझन करत असताना साइनचं इंडिकेशन आपण वापरू. अभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे, अभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे. नेक्स्ट बोललेलं आहे, रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे, रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. थर्ड बोललेलं आहे, शीलाचे वजन मोहित पेक्षा कमी आहे, शीलाचे वजन मोहित पेक्षा कमी आहे. हा, नेक्स्ट, अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे, अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे. देन कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे, कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे विचारलेलं आहे. मग आता पहिलं त्याला अरेंज करूया. मग अरेंज करत असताना जर बघितलं, अभा आणि मोहित आणि त्याच्यापेक्षा भरत, आपलं अभाचं वजन भरतपेक्षा मोठं आहे, म्हणजे मोहित आणि अभा यांचं वजन समान राहणार आणि अभाचं वजन हे भरतपेक्षा जास्त राहील आणि कमलचं वजन भरतपेक्षा कमी आहे, म्हणजे याचा अर्थ भरतचं वजन कमलपेक्षा काय राहणार, जास्त राहणार. देन त्याच्यानंतर कमल बद्दल बोललेलं आहे, रेणुकाचं वजन कमलपेक्षा जास्त आहे. आता रेणुका आणि इकडे कुठे मेन्शन केलेलं नाही, ते कुठं असेल काही सांगता येणार नाही, परंतु कमलपेक्षा जास्त वजन असायला पाहिजे. आणि शीलाचं वजन मोहितपेक्षा कमी आहे, म्हणजे शीला एक तर मागे पण जाऊ शकते किंवा इथे पण असू शकते, त्याच्याबद्दल सुद्धा पॉइंट दिलेला नाही. मग आता जर बघितलं तर कोणतं विधान सत्य आहे, तर पहिला ऑप्शन बघूया, मोहितचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. मोहितचे वजन हे कमलच्या वजनापेक्षा ऑब्विसली जास्त आहे, कारण कमलचं वजन हे आपलं भरतचं वजन हे कमलपेक्षा जास्त झालेलं आहे. अभाचं वजन भरतपेक्षा जास्त झालेलं आहे आणि अभा आणि मोहितचं वजन म्हणजे सारखं आहे, म्हणजे याचा अर्थ मोहितचं वजन हे कमलपेक्षा काय झालेलं आहे, जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे राहील. बोललेलं होतं आताच, प्रश्न भलेचे दिसताना मोठा दिसेल परंतु त्याचं उत्तर हे विदिन द 5 सेकंद 10 सेकंद मध्ये निघत असते. पुढील प्रश्न क्रमांक 41, विधान दिलेले आहेत, अनुमाने दिलेले आहेत. तर्क अनुमान मधला प्रश्न आहे. तर काही मोबाईल पेन आहेत, मी सांगितलेलं होतं की तुम्हाला वेन डायग्राम बनवावा लागेल. याच्यामध्ये काही मोबाईल हे पेन आहेत असं बोललेलं आहे. काही पेन वया आहेत, काही पेन वया आहेत. देन त्याच्यानंतर काही वया पृष्ठे आहेत, काही वया पृष्ठे आहेत. मग यावरून आपल्याला अनुमान काढावं लागेल. अनुमान दिलेलं आहे, काही पृष्ठे मोबाईल आहेत,
पृष्ठे आणि मोबाईल यांचा संपर्क नाही, त्याच्यामुळे अनुमान पहिलं चुकीचं आहे. काही पृष्ठे पेन आहेत. पृष्ठे आणि पेन हे एकमेकांना विभागलेले नाहीत. ओके, दिलेल्या विधानामध्ये त्यांना विभागल्या गेलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा विभागता येत नाही. ओके, तिसरं वाला जे बघू, काही मोबाईल वया आहेत. काही मोबाईल आणि वया यांचा सुद्धा संबंध नाही, म्हणजे तिसरं सुद्धा अनुमान निष्कर्ष जो आहे तो चुकीचा आहे. काही वया मोबाईल आहेत. वया आणि मोबाईलचं सुद्धा, काही मोबाईल वया आहेत, काही वया मोबाईल आहेत, हे म्हणजे दोन्हीही अनुमाने चुकीचं होऊन, म्हणजे ऑल टोटल अनुमाने चुकीचं आहे. म्हणून यामुळे पर्याय एकही अनुमान योग्य नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे पुढील प्रश्न क्रमांक 45. 6 मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेली आहेत. राजीव मोहनच्या उजवीकडे पण विजयच्या डावीकडे नाही. ओके, म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचा प्रॉब्लेम आहे. वर्तुळाकार 6 विद्यार्थी बसलेले आहेत. ओके, त्यांच्यातला अँगल 60चा अँगल होऊन जाणार. ओके, या पद्धतीमध्ये बसलेले आहेत. परंतु या पद्धतीमध्ये बसलेलं असेल तरी सुद्धा डायरेक्टली त्यांना बसवू नका. एका स्ट्रेट लाईन मध्ये अरेंज करण्याचा प्रयत्न करूया. राजीव मोहनच्या उजवीकडे पण विजयच्या डावीकडे नाही. ओके, म्हणजे विजयच्या डावीकडे नसेल. चंदर हा बाबू व विजयच्या मध्ये आहे. चंदर हा बाबू व विजय यांच्यामध्ये आहे. अजय विजयच्या डाव्या बाजूस आहे. आता बघा, अजय हा विजयच्या डाव्या बाजूस व्हायला पाहिजे, म्हणजे विजय इकडे काढायला पाहिजे आपण. विजय आणि इकडे बाबू. आणि थर्ड पॉइंट नेक्स्ट, अजय हा विजयच्या डाव्या बाजूस आहे. इथपर्यंत. मग देन त्याच्यानंतर जर विजय व मोहन यांनी आपल्या जागांची अदलाबदल केली तर विजय व चंदर मध्ये कोण असेल असं विचारलेलं आहे. पहिला आता यांना अरेंज करूया. मग याच्यामध्ये अजय झाला, विजय झाला, नंतर जर बघितलं आपण चंदर, नंतर बाबू, 6 लोक झाले. देन त्याच्यानंतर 2 मोहन आणि राजीव. आता जर बसवलं यांना तर क्लॉक वाईज डायरेक्शन इकडून बसवावं लागेल. म्हणजे काय येणार, राजीव, देन त्याच्यानंतर मोहन, बाबू, चंदर, देन त्याच्यानंतर विजय आणि अजय. हा, परंतु मग बोललेला आहे विजय व मोहन यांनी आपापसात जागा बदलली, म्हणजे मोहन इथे येणार आणि विजय या ठिकाणी गेलेला असेल तर त्या कंडिशन मध्ये काय विचारलेलं आहे, जागांची अदलाबदल केली तर विजय व चंदर यांच्यामध्ये कोण असेल तर कोण असणार, बाबू. म्हणजे प्रश्न क्रमांक 45 या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 47. एक रक्कम ABCD मध्ये 5 ला 2 ला 4 ला 3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर B चा वाटा किती? बघा, मग C आणि D ला किती रक्कम मिळाली? समजा याला C ला 4 पार्ट आणि D ला 3 पार्ट रक्कम मिळाली, म्हणजे किती पार्टचा फरक पडला? 1 पार्टचा. 1 पार्ट रक्कम म्हणजे किती रुपयाचा फरक देऊन आहे? 1000 रुपयाचा फरक देऊन आहे. हा, तर मग काय विचारलं, तर जास्त मिळाले तर बी चा वाटा किती? मग बी ला वाटा तो 2 पार्ट आहे. बी चा वाटा 2x. मग 2 गुणिला 1000 म्हणजे किती 1000 रुपये? 2000 रुपये बी चा वाटा असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक C. पुढील प्रश्न क्रमांक 50. एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो 0 वर बाद झाला. तर इतर सामन्यांमधील त्यांच्या धावांची सरासरी किती? म्हणजे 20 सामने खेळले, एक सामन्यामध्ये 0 वर बाद झाला, म्हणजे 19 सामन्यांची सरासरी विचारलेली आहे. 19 सामन्यांच्या सरासरी धावा. हा, किती झालेलं असेल? एकूण धावा किती काढलेल्या होत्या? 1425. 1425 भागीला किती करणार? 19. मग 19 चा भाग जर विचार केला तर 19 7 133. ओके, 33 म्हणजे ते 7 आणि 2 9 आणि 19 5 95. म्हणजे काय झालेलं असेल?
19 सामन्यांच्या सरासरी धावा 75 झालेल्या असेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 51. जर ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. ओके, या पद्धतीचा प्रश्न आहे, म्हणजे ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. तर डायरेक्ट प्रश्नावर येऊया. ई हे डी चे मामा आहेत, म्हणजे ई हे डी चे मामा व्हायला पाहिजे असं समीकरण कोणतं आहे? तर अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांचा वापर करायचा आहे आणि दिलेले पर्याय सोडवत असताना सुरुवात ही उजवीकडून डावीकडे करायची. मग जर बघितलं एफ इंटू ई म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे एफ ही ई ची मुलगी आहे. हा, देन प्लस प्लस म्हणजे काय दिलेलं आहे? ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे डी ही एफ ची बहीण आहे. डी ही एफ ची बहीण आहे. हा, म्हणजे याचा अर्थ ई जे आहे, मग ई हे डी चे मामा, तर याच्यामध्ये काय होत आहे? वडील होत आहे, त्याच्यामुळे येणार नाही. ओके, दुसरा ऑप्शन चेक केलं. एफ मायनस ई, मायनसचा मिनिंग काय? ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे एफ हा ई चा भाऊ आहे. हा, देन त्याच्यानंतर गुणाकार. गुणाकार म्हणजे काय? ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे डी ही एफ ची मुलगी आहे. डी ही एफ ची मुलगी आहे. मग ई हा जो होऊन जाणार तो कोण होणार? काका. इथे वडील. ओके, थर्ड ऑप्शन बघूया. तर ई गुणिला एफ, गुणाकार म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे एफ ही ई ची मुलगी आहे. एफ ही ई ची मुलगी आहे. आणि मायनसचं मिनिंग काय आहे? ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे डी हा एफ चा भाऊ आहे, म्हणजे डी हा एफ चा भाऊ आहे. तर याच्या ठिकाणी सुद्धा वडील हे ऑप्शन बरोबर राहील. देन त्याच्यानंतर जर बघितलं, आता 3 ऑप्शन मध्ये वडील, काका, वडील झालेलं आहे, म्हणजे उरलेला ऑप्शन हे तुमचं ऑप्शन असायलाच पाहिजे. तरी परंतु आपण चेक करूया. ए प्लस ई, प्लस म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे एफ ही ई ची बहीण आहे. ईचं जेंडर आपल्याला मेन्शन नाही, बट इथं मामा होत असल्यामुळे आपल्याला मेल घ्यावं लागेल. देन डी गुणिला एफ, डी गुणिला एफ म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे याचा अर्थ डी ही एफ ची मुलगी आहे. डी ही एफ ची मुलगी आहे. मग आपली आई, आईचा भाऊ म्हणजे कामाचा माणूस, म्हणजेच कोण? मामा. हे तुमचं उत्तर बरोबर राहील, म्हणजे ऑप्शन डी हे. पुढील प्रश्न क्रमांक 53. समजा भारतच्या घड्याळात 2:42 झालेली आहेत. अशा वेळी तास काटा व मिनिट काटा कोणत्या दिशेने व कोणात असेल? म्हणजे जर बघितलं तुम्ही 2:42 2:42 आता 42 झालं, म्हणजे अर्ध्यापेक्षा हा जो तास काटा आहे थोडा जास्त गेलेला असेल, आणि 42 नियर अबाउट या ठिकाणी असेल. ओके, जवळपास जर बघितला एका राईट बिलकुल सरळ रेषेत, म्हणजे या पद्धतीची नियर अबाउट. तर जर बघितला तर मग तास काटा जो एक्झॅक्ट जी पूर्व दिशा असायला पाहिजे ही असते, परंतु आपण घेत असतो, मी सांगितलेलं आहे का घड्याळामध्ये एक अंदाज करून चालावं लागतं. पूर्व आणि इकडची जी दिशा आता पकडणार ती दिशा कोणती पकडणार? पश्चिम. म्हणजे तास काटा पूर्व आणि मिनिट काटा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. असा ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन बी. आणि याच्यामध्ये होणारा जो अँगल आहे हा अँगल काय असायला पाहिजे? विशाल कोन असायला पाहिजे, म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी राहील थोडाफार. ओके, तर म्हणजे त्याला आपण विशाल कोन असं म्हणत असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 53 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 59. उगवतीच्या दिशेने 5 किमी अंतर गेल्यावर राधा उजवीकडे वळाली, तेथून 4 किमी चालल्यावर ती डावीकडे वळाली व आणखी 4 किमी अंतर चालल्यावर पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी अंतरावर जाऊन थांबली.
तर मूळ ठिकाणापासून ती कोणत्या दिशेला असेल ते सांगा. ओके, उगवतीची दिशा म्हणजे पूर्व दिशा. ओके, पूर्व दिशेला 5 किमी गेल्यावर राधा उजवीकडे म्हणजे खाली येणार. तिथून 4 किमी चालल्यावर ती डावीकडे म्हणजे तुमच्या कुणाकडे वळावं लागेल? उजवीकडे वळून आणखी अधिक 4 किलोमीटर. ओके, 4 किलोमीटर चालल्यावर पुन्हा उजवीकडे म्हणजे खाली येणार. वळून 8 किमी अंतरावर जाऊन थांबतो. साधारणतः 8 किलोमीटरचं अंतर हे खाली येणार. तर विचारलंय तर मूळ ठिकाणापासून ती कोणत्या दिशेला असेल? आता जर विचार केलं तर मूळ ठिकाणापासून ही जी दिशा असेल, ही दिशा म्हणजे कोणती राहणार? आग्नेय दिशेला असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 60. 2010 या वर्षी 1 जानेवारी रोजी शुक्रवार होता, तर त्या संपूर्ण वर्षात एकूण शुक्रवार किती येतील? मग बघा, दिलेलं वर्ष हे सर्वसाधारण वर्ष आहे आणि सर्वसाधारण वर्षात 1 जानेवारीला येणारा वार हा 53 वेळा येतो आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीला येणारे वार हे 53 वेळा येतात व बाकीचे वार 52 वेळा येतात. ओके, तर त्यामुळे 2010 हे वर्ष सर्वसाधारण वर्ष आहे आणि 1 जानेवारीला शुक्रवार होता. त्यामुळे संपूर्ण वर्षात किती शुक्रवार येतील? 53 शुक्रवार येतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 62. दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. दिलेली मालिका आहे आणि त्या ठिकाणी येणारा पर्याय निवडायचा आहे. बघा, दिलेली अंकमालिका ही असेंडिंग फॉर्म मध्ये आहे, तर मी सांगत असतो का डिफरन्स काढा, किंवा जर दिलेली मालिका जर बघितली कुठेतरी याच्या मल्टिपल मध्ये दिसत आहे. ओके, तर बघितलं आपण सॉल्व्ह करून, तर 4 गुणिला 2, 4 दुने 8 प्लस 1 किती झालेलं असेल? 9. मग 9 गुणिला 2, 9 दुने 18, बट इकडे 17 दिसतं म्हणजे -1. त्याच्यानंतर 17 गुणिला 2, 17 दुने 34 प्लस 1 म्हणजे किती झालेलं असेल? 35. म्हणजे +1 -1 +1. मग आता -1 करावं लागेल. म्हणजे 35 गुणिला 2, 35 दुने 70 -1 म्हणजे किती होणार? 69. म्हणजे या ठिकाणी येणारा ऑप्शन 69 आणि 69 गुणिला 2. ओके, तर किती झालेलं असेल? 138 प्लस 1 म्हणजे किती होणार? 139. म्हणजे जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती पाहिजे? 69. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65. 4 वाजून 36 मिनिटांनी घड्याळाच्या तासकाटा व मिनिट काटा यांनी एकमेकांशी किती अंशाचा कोन केलेला असेल? पण ऑप्शन जर बघितलं 2-2 दिलेले आहे, म्हणजे याचा अर्थ इंटेरियर अँगल सुद्धा दिलेला आहे आणि एक्सटेरियर सुद्धा अँगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर मी सांगितलं कोन काढण्याची बिलकुल सोपी पद्धत सांगितलेली होती तुम्हाला क्लासमध्ये, तर तीच पद्धत तुम्ही वापरा. ओके, तर बघा याच्यामध्ये काय झालेलं? 4 वाजून 36, मग तुम्ही 4 वर डायरेक्ट तास काटा ठेवणार आणि देन त्याच्यानंतर 36 मिनिट म्हणजे 35च्या नंतर 1. ओके, इथली जी संख्या असेल. मग बघितलं लगतच्या तासांमधला अँगल 30चा, 1, 2, 30, 30 म्हणजे 90 आणि लगतच्या मिनिटांमधला अँगल 6चा म्हणजे 90 आणि 6 म्हणजे किती झालेलं असेल? 96. परंतु तास काटा हा 36 मिनिटांमध्ये हाफ डिग्रीने कव्हर करत गेलेला असेल, म्हणजे किती डिग्री? 18 डिग्री हा या साईडला आलेला असेल, म्हणजे मायनस काय करावं लागेल? 18 डिग्री. मग 96 - 18 म्हणजे 16तून 8 गेले तर 8, चला 1, 9 मधनं 2 गेले तर किती वाचेल? 7. म्हणजे 78 डिग्रीचा इंटेरियर अँगल राहील आणि मग एक्सटेरियर अँगल किती राहणार? 360 - 78 म्हणजे किती वाचेल? 282 डिग्री. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर राहील. जर तुम्ही कोन काढण्याचा फॉर्म्युला ओके, तर 30 × h - 11/2 × m हे जर वापरलं तरी सुद्धा तुम्हाला कोन मिळेल. 30 × 4 - 11/2 × m किती दिलेलं आहे? 36. कॅल्क्युलेशन करा तुम्ही.
आणि त्या अनुषंगाने काढा. 120 मायनस 18 180 आणि ते 18 198. मग मायनस होणार नाही, मग काय करावं लागेल, 198 मायनस 120. मग 98 मधनं 20 गेले तर वाचेल किती तुमचं 78. ओके, म्हणजे या पद्धतीचं तुम्ही अवलंबन करून त्याचं उत्तर काढू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 66. दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यातलं दोन साईन तुम्हाला चेंज करायचं आहे. मग LHS इज इक्वल टू RHS कोणतं बरोबर येते ते बघायचं आहे. जर आपण ऑप्शन ए चा विचार करूया, गुणाकार आणि प्लस, म्हणजे गुणाकाराच्या ठिकाणी प्लस आणि प्लसच्या ठिकाणी गुणाकार जर केलं तर 2 प्लस 3 गुणिला 6 मायनस 12 भागीला 4 इज इक्वल टू जर 17 येत असेल तर बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पहिलं बॉडमास नियमाचा वापर करावा लागेल. 4 तिरी 12 3 आलेलं असेल. मग देन गुणाकार करावा लागेल. साइन तिरी तुमचं किती होणार 18. ओके, तर मग जर लिहिलं 2 प्लस 18 मायनस 3, मग काय झालेलं आहे 2 आणि 18 किती झालं 20 मायनस 3 म्हणजे किती झालेलं आहे 17. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए पुट केला आणि आपलं व्हेरीफाय होत आहे LHS RHS. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सकाळपासून आपली संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे मेहनत असते. तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, याच पद्धतीमध्ये तुमची जर मेहनत जर राहिली तर 101% येणारी म्हणजे होणारी जी भरती आहे 2025 ही तुमच्यासाठी नक्की यशाची भरती ठरेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जे राहिलेले प्रश्न आहेत ते आम्ही पुढील उद्याला घेऊ. ओके, आणि तुम्हाला पुरेपूर संपूर्ण एकच व्हिडिओ, ओके, या पेपर क्रमांक 50 या पेपरचं एकत्रित म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 न करता तो एकत्रित पार्ट देण्याचा आमचा संकल्प होता आणि तोच आम्ही पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 70. वेगवेगळ्या नियमांचा अवलंबन करणाऱ्या 4 अक्षर मालिका दिलेल्या आहेत. ओके, तर खालील एक पद दिलेले आहे, ते पद ज्या मालिकेचे आहे ती मालिका शोधायचं आहे. म्हणजे जे हे येणारे पद आहे MMN हे दिलेल्या 4 मालिकांपैकी एकाचं पद आहे. तर ती कोणती मालिका येणारी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे वेगवेगळ्या नियमांचं अवलंबन करून. आता जर बघितलं इथे M येत आहे, मग सुरुवात करा तुम्ही स्टार्टिंग पासून A पासनं किंवा Z पासनं जरी केलं तरी तुम्हाला सगळ्या मालिकेमधलं पहिलं जे अक्षर मिळेल ते कोणतं मिळणार MMM. जसं आता डॉट डॉट केलं आपण सॉल्व्ह केल्याच्या नंतर, तर सगळं पद जे मिळेल ते कोणतं मिळणार एमच पद मिळेल. ओके, देन आता जर बघितलं याच्यामध्ये Z आहे, मग इथून सुरुवात जी झाली Z पासून झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ 26 पासून झाली. तर येणार नंतरचं पद यम जर पाहिजे असेल तर ते नथिंग बट कितव्या क्रमांकाला गेलेला असेल तिकडे तुमचा जो क्रमांक येणार 13व्या क्रमांकाला येणार नाही, तर नथिंग बट कोणत्या क्रमांकाला येणार 14व्या क्रमांकाला आलेला असेल, म्हणजे या ठिकाणी एन येणार. देन त्याच्यानंतर इथं एक्स पासन चालू केलेले आहात, मग याचा अर्थ इथं एक्स पासन म्हणजे याचा अर्थ 13वं घर जर हे पकडलेलं आहे तुम्ही, 13वं नाही 14वं. देन त्याच्यानंतर एक्स जर पकडलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एम येणार नाही. देन त्याच्यानंतर थर्ड जर बघितलं ए पासन एम येत आहे, इथं सी पासन चालू झालेलं आहे, म्हणजे ते कुठंतरी 13व्या नंबरला येत आहे. तर हे 13व्या नंबरला येणारं अक्षर हे वेगळंच राहणार. जर बघितलं याच्यामध्ये ए पासन हे 13वं अक्षर येत आहे, वाय 25 येत आहे, जसं की याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं 26. तर 25 पासन जर चालू जर केलं तर 13व्या अक्षरला बरोबर 13वं अक्षर नथिंग बट उलटी जर नंबरिंग, आता इथून 25 24 23 22 असं करत जाऊ तर इथे पण 13ला ए पासन बरोबर 13 आणि इथे सुद्धा 13 येणार. आणि इथं बी मुळे सुरुवात झाल्यामुळे नथिंग बट कोणतं अक्षर येणार इथं एन. तुम्हाला सॉल्व्ह करावी लागेल मालिका जे आहे, तुम्ही क्रमांक जर लिहिलं बरोबर तर ते भेटेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे नथिंग बट याच्यामध्ये आपल्याला डी हे ऑप्शन म्हणजे 4थ्या क्रमांकाची सिरीज MMN हा पॅटर्न फॉलो केलेली. प्रश्न क्रमांक 74. मंत्र
जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो आता 20 वर्षाचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा. ओके. मंत्र आणि सेबा त्यांच्या वयाचं जर गुणोत्तर बघितलं तर मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे म्हणजे 4 पट मंत्राचं वय होणार तेव्हा सेबाचं वय 1 पट होणार. तर तो आता 20 वर्षाचा आहे म्हणजे याचा अर्थ 4 पाठ म्हणजे तुम्हाला किती दिलेला आहे 20 म्हणजे 1 पाठ म्हणजे किती होणार 5. म्हणजे मंत्र जेव्हा तुमचा 20 वर्षाचा असेल तर त्यावेळेला सेबा ही 5 वर्षाची असेल. मग काहीतरी वर्षाने म्हणजे प्लस करावं लागेल. ओके. काहीतरी वर्षाने जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल म्हणजे याचे वय 2.5 पट तर हिचं वय 1 म्हणजे आता 2.5 पॉइंट मध्ये आहे तर हिला पॉइंट न घेता 5 ला 2 जरी घेतलं तरी चालेल. कारण 2.5/1 किंवा 5/2 म्हणजे सारखंच पडेल. मग दोन्ही याला जर मल्टिप्लाय केलं तर किती झालेलं असेल 40 + 2x इज इक्वल टू 5 25 + 5x. मग 25 इकडे येणार 40 - 25 इज इक्वल टू 5x - 2x म्हणजे 3x इज इक्वल टू 15 तर x इज इक्वल टू किती आलं तुमचं 5. म्हणजे 5 वर्षानंतर मंत्राचं वय सेबाच्या वयाच्या 5 पट होईल. मग त्यावेळेला मंत्राचं वय किती राहणार 20 वर्ष होतं. नंतर 5 वर्षानंतर मग 20 + 5 म्हणजे किती असायला पाहिजे त्यावेळेला मंत्र हा 25 वर्षाचा असेल आणि सेबा ही 10 वर्षाची असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 75 डाईस दिलेले आहे आणि विचारलेले आहे तर निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूस येणारा रंग कोणता. आता जर बघितलं तर निळा रंग इथं दिसतोय म्हणजे पिवळा आणि लाल तर होऊ शकत नाही. मग आता जर बघितलं इकडेच्या डाईस मध्ये तर निळा पिवळा किंवा लाल या रंगापैकी कुठलाही रंग कॉमन येत नाहीये. तर त्यामुळे या डाईसच्या 3 जे कलर आहे हे वेगवेगळे कलर आहेत आणि या डाईस मध्ये वेगवेगळे कलर आहेत म्हणजे 3च बाजू दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला जर डाईस काढलं किंवा बाय एलिमिनेशन मेथड जरी केली तरी त्या निळ्या रंगाच्या विरुद्ध रंग कोणता राहणार हे सांगणं डिफिकल्ट होईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही कारण इनसफिशियंट डाटा आहे. ओके. तर प्रश्न क्रमांक 75 याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 75 एक अंकमालिका दिलेली आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या किंवा रिकाम्या जागेच्या ठिकाणी येणारं पद शोधायचं आहे. मग दिलेली मालिका ही असेंडिंग ऑर्डरने असल्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आपण लगतच्या संख्यांमधला फरक काढूया. तर याच्यातला फरक कितीचा दिसतोय 2चा. याच्यामध्ये 1 याच्यामधला जो फरक दिसतोय तुम्हाला 2चा आणि देन त्याच्यानंतर याच्यातला फरक 3 2चा नंतर कितीचा दिसतोय 5 देन त्याच्यानंतर 2चा फरक देन 7चा फरक देन 2चा फरक दिसतोय. मग जर आपण बघितलं इथं 2 कुठेतरी कॉमन आलेलं आहे म्हणजे 2चा फरक बघा हे 2चा फरक कॉमन आलेला आहे आणि देन त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 1 3 5 7 देन त्याच्यानंतर फरक जो येणार तो आपला 9चा फरक असायला पाहिजे होता. याच्यामध्ये जो फरक असेल मग याच्यामधला फरक हा 9चा असायला पाहिजे म्हणजे 26 + 9 म्हणजे या ठिकाणी येणारी संख्या कोणती असायला पाहिजे 35 ही असायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 78 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याकलेदी म्हणजे स्काय इज ब्ल्यू मोकसेले म्हणजे ब्लड इज रेड आणि मोकपीदी म्हणजे स्काय अँड ब्लड तर ब्लड साठी कोणता संकेत असेल. बघा या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना कॉमन वर्ड काय काय वापरलेले आहेत ते बघा. तर याच्यामध्ये बघितलं आपण स्काय इज ब्ल्यू आणि ब्लड इज रेड इज याच्यामध्ये कॉमन आलेला आहे. मग इज साठी जर विचार केला या क्लेदी आणि मोकसेले म्हणजे ले हा कॉमन आलेला आहे म्हणजे इज साठी ले वापरलेला आहे
आपल्याला ब्लड साठी पाहिजे आहे. मग ब्लड कुठे वापरलेला आहे? इथे वापरलेला आहे आणि इथे वापरलेला आहे. तर आपण त्याच्यासाठी अगोदर थोडं बघून टाकूया. तर मग याच्यामध्ये जर बघत असताना ब्लड आणि इथे ब्लड सुद्धा वापरलेलं आहे. म्हणजे काय वापरलेलं आहे? मोकपेदी आणि मोकसेले. ब्लड इथे कॉमन झालेला आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता मोक हा शब्द इथे ब्लड कॉमन झालेला आहे आणि इथे सुद्धा ब्लड कॉमन झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ब्लड साठी काय वापरलेला आहे शब्द? MOK म्हणजे मोक असं. ओके, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80 विसंगत घटक ओळखा. एक अक्षर मालिका दिलेली आहे आणि त्या अक्षर मालिकेतील आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. जर ती मालिका जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला अपोजिट वर्ड दिसत आहे. जसं की AZ अपोजिट आहे, CX EV इथं GT असायला पाहिजे होतं. काय असायला पाहिजे? GT आणि IR हे सुद्धा बरोबर आहे. IR इंडियन रेल्वे, इलेक्ट्रिक व्हेकल, 6 किंवा AZ. ओके, तर म्हणजे या ठिकाणी यू च्या ठिकाणी सिटी असायला पाहिजे, बट यू दिलेला आहे. त्यामुळे याच्यातला विसंगत घटक GU हे होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 81 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीच्या 20 सेमी बाय 20 सेमीच्या 800 फरशा लागल्या तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल? ओके, तुम्हाला काय दिलेलं आहे? एका टाइल्सचा एरिया दिलेला आहे 20 बाय 20 म्हणजे चौरसाकृती तुमची टाइल्स आहे या पद्धतीची. ओके, ची रुंदी आणि लांबी 20 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे याचा एरिया जो होऊन जाणार एका टाइल्सचा हा 20 इंटू 20 म्हणजे काय झालेला असेल? 400 सेंटीमीटर स्क्वेअर. आता जर याला मीटर स्क्वेअर जर करायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे 100 न जर भागलं याला तर 0.2 इंटू 0.2 म्हणजे नथिंग बट 0.04 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा याला कितीने भागणार तुम्ही? 10,000 ने भागावं लागेल. ओके, तर मग काय झालेलं असेल? 0.04 हा सेंटीमीटर स्क्वेअर एरिया त्याचा झालेला असेल एका टाइल्सचा. अशा किती टाइल्स लागलेल्या आहेत आपल्या? 800. मग 800 गुणिला एका टाइल्सचा एरिया 0.04 इज इक्वल टू लांबी गुणिला रुंदी पकडा. तिकडे तुम्हाला 8 मीटर लांबी दिलेला आहे आणि रुंदी काढायला विचारलेली आहे. आपण मीटर मध्ये केलेला आहे, इकडे सुद्धा मीटर मध्ये आहे. जर इथले 2 पॉइंट कॅन्सल तर इथले 2 शून्य सुद्धा म्हणजे पॉइंट डेसिमल गेट कॅन्सल. 8 गेट कॅन्सल म्हणजे डायरेक्ट रुंदी जी होणार ती किती मीटर होणार? 4 मीटर तुमची रुंदी होऊन जाईल. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 25 विनयला आठवते की आईचा वाढदिवस 26 ऑगस्टच्या नंतर परंतु 29 ऑगस्टच्या आत आहे. तर त्याच्या भावाला विकासला आठवते की आईचा वाढदिवस 27 ऑगस्टच्या नंतर परंतु 30 ऑगस्टच्या आत आहे. तर त्याच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो? ओके, मग इथं पडलेलं आहे विनयला आठवते की वाढदिवस हा 26 ऑगस्टच्या नंतर 26च्या नंतर आणि 29 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे या दरम्यान राहणार. 26च्या नंतर आणि म्हणजे विचार जर केला तर 27 किंवा 28 या 2 डेट पैकी असू शकते. हे पॉसिबिलिटी आहे. देन त्याच्यानंतर त्याचा भाऊ विकासला आठवते की वाढदिवस हा 27 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 28 29 परंतु 30 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे या 2 डेटला असू शकते त्याला वाटत आहे. मग जर विचार केला तर 29 होऊ शकणार नाही कारण की 26च्या नंतर 29च्या अगोदर म्हटलेलं आहे आणि 27 जर बघितलं याच्यामध्ये 27च्या नंतर म्हटलेलं आहे. मग 27 सुद्धा होणार नाही आणि 30 सुद्धा होणार नाही आणि इथं 29 तर कटलेली होती म्हणजे एकच डेट वाचली आहे ती कोणती? म्हणजे 28. म्हणजे त्याच्या आईचा वाढदिवस जो आहे तो कोणत्या तारखेला राहणार? 28 ऑगस्टला असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 88 जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमीने वाढवली असती तर 210 किमी प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा प्रवास वेग किती? बघा, या प्रश्नामध्ये डोंट वेस्ट ऑफ टाइम.
जर तुम्ही बाय युझिंग ऑप्शन मेथड जर केलं तर ते प्रश्न जो आहे तो इझिली रित्या तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्हाला माहित आहे का 210 किलोमीटरची जर्नी आहे. ओके, 210 किलोमीटर हा जो प्रवास आहे, तुम्ही समथिंग काहीतरी किलोमीटर पर आवर या वेगाने तुम्ही प्रवास करत होता. नंतर तुम्ही 5 किलोमीटरने तो प्रवास वाढविला. तर या 2 वेळांमध्ये लागणारा, समजा सपोज फॉर एक्झाम्पल T1 टाइम आणि T2 या 2 वेळांमधला फरक जो आहे किती तासाचा यायला पाहिजे? 1 तासाचा फरक यायला पाहिजे. मग ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा ऑप्शन घ्या. म्हणजे याचा अर्थ या 210 ला परिपूर्ण भाग जाणारी संख्या ऑप्शन मधून चूज करा. जर बघितलं तर ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे तुमचं उत्तर याच्यामध्ये 30 ने आणि 35 ने भाग जाऊ शकते. जर मी समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 30 जर ठेवलं, इथे मी 35 जर ठेवलं, तर 30-35 म्हणजे 210 म्हणजे 30 किलोमीटर पर आवर वेगाने जर गेलो तर मला किती तास लागतील? 7 तास. आणि जर मी 35 किलोमीटर पर आवर वेगाने जर गेलो तर मला किती तास लागतील? 6 तास. म्हणजे किती तासाचा फरक पडला? 1 तासाचा फरक पडला. म्हणजे तुम्ही घेतलेलं ऑप्शन हे एक्झॅक्ट बरोबर होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं 88चं बरोबर राहील. बट जर कन्सेप्च्युअली जर जातो म्हटलं तुम्ही, तर बघा त्याच्यामध्ये डिस्टन्स किती होतं? 210चं. समजा तुम्ही या काहीतरी समथिंग स्पीडने जात होता. मग देन त्यांच्यानंतर त्या टाइम मधला फरक म्हणजे डिस्टन्स बाय स्पीड 210 प्लस इथं v+5 असायला पाहिजे. मग 210 हा तुमचा सुरुवातीचा वेग. कारण हा जास्त वेग होता म्हणजे याचा अर्थ टाइम इथे कमी लागेल. 1 मिनिट. हां, टाईम इथे कमी लागेल आणि इथे टाईम तुम्हाला इथे कमी लागेल आणि इथे जास्त लागेल. इज इक्वल टू किती तासाचा फरक असायला पाहिजे? 1 तासाचा फरक असायला पाहिजे. मग हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह जर केलं, 210v प्लस 21 पाच 105 0 मायनस 210 v इज इक्वल टू गुणाकार येणार यांचा v इंटू v प्लस 5. ओके, तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुमचं बनेल म्हणजे 1050 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर प्लस 5v म्हणजे तुमचं इक्वेशन व्ही स्क्वेअर प्लस 5v मायनस 1050 इज इक्वल टू 0. मग तुम्हाला हे इक्वेशन काय करावं लागेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. तर त्यापेक्षा डोंट वेस्ट ऑफ टाइम ही जर मेथड वापरली, तुमच्याकडे कन्सेप्ट आहे. जर समजा 35 जर टाकलं असतं या ठिकाणी 35 आणि 40. आता बघा 35 ने तर भाग चालला, बट 40 ने 210 ला भाग चालणार नाही. मग येणारं उत्तर हे कुठेतरी पॉइंट मध्ये येणार. म्हणजे तुमची मोडची स्पीड 35 होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मोडची स्पीड तुम्हाला किती घ्यावं लागेल? 30 घ्यावं लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 92. जर श्यामने एका वर्षासाठी दशांश 10% दराने 15,000 रुपये गुंतवले, जर चक्रवाढ व्याजाची आकारणी 6 असेल तर श्यामला वर्षाखेर एकूण किती रुपये मिळतील? बघा, व्याजाची आकारणी कशी आहे? 6 दिलेली आहे. मग 6 मध्ये सांगितलेलं आहे का रेट जो आहे तुम्ही अर्धा करा आणि जो टाइम दिलेला होता 1 वर्षाचा तो टाइम काय करणार? दुप्पट करणार. मग किती हजार रुपये रक्कम जी होती तुमची, ती रक्कम किती हजार रुपये? 15,000. मग 15,000वर 5% दराने 10 जर टक्के पकडलं तर 1500. म्हणजे 5% पकडलं तर 750 पहिल्या वर्षाला भेटेल, 750 दुसऱ्या वर्षाला सुद्धा भेटेल. बट 750 वर सुद्धा तुम्हाला अधिक 5% व्याज मिळालेलं असेल. मग 10% म्हणजे 75. तर मग 5% म्हणजे 37.5. ओके, किंवा 50 लिहू शकता. तर मग हे किती झालं तुमचं? 1500 प्लस हे 37.5 म्हणजेच टोटल रक्कम जे बनेल ते 1537.5 रुपये हे तुम्हाला व्याज मिळेल. मग टोटल रक्कम तुमची किती होती? 15,000 रुपये रक्कम होती. ओके, मग 15,000 रुपयावर तुम्हाला 1,000 म्हणजे 15,000 रुपयावर तुम्हाला 1,537 1,537.5. ओके, तर मग 0.573561 म्हणजे 16,537.5 रुपये मिळायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी
उत्तर मित्रांनो, बरोबर पुढील आहे. प्रश्न क्रमांक 99. 900चे काही पर्सेंटेज म्हणजे एक्स पर्सेंटेज हे 600चे 30% आहे. तर एक्स ची किंमत काढा. बघा, पर्सेंटेज इकडे पण आहे, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. मेन्शन केलं काय आणि नाही काय. तर 600चे 30% म्हणजे एक्स इज इक्वल टू 600 गुणिला 30 भागीला किती होणार 900. तर 0 0 0 0 गेट कॅन्सल. देन 3चा भाग त्याच्यामध्ये 3 वेळा, 3चा भाग 6 मध्ये 2 वेळा आणि तो एक 0. नथिंग बट किती होणार 20% किंवा एक्स ची जी व्हॅल्यू असेल ती 20 असणार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 50 या पेपर मधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे ओके आपण दिलेली युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आमच्या मेहनतीला थोडासा प्रतिसाद द्या, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या पेपरचं सुद्धा सोल्युशन आम्ही तुमच्यापर्यंत युट्यूब या प्लॅटफॉर्मद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.